बालमित्र सर्वांना माझा नमस्कार. मी वारे मयुरी विलास या शाळेतील माझी विद्यार्थिनी आहे. आज सौने सरांचा निरोप समारंभ दिवस आहे. निरोप दिवस हा सगळ्यांच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी म्हणजे येतच असतो. म्हणून जी गोष्ट टाळायला येत नाही त्या गोष्टीचा आपण आनंदाने स्वीकार करणे हीच खरं महत्त्वाची गोष्ट असते. मला आजच्या या दिवशी थोडा जुन्या आठवणीचा उजाळा द्यावासा वाटतो. मी पहिलीला आले तेव्हा पवार सर मला शिकवायला होते. नंतर ढगे सर आले. ढगे सरांच्या बदलीनंतर सवणे सर आले. तेव्हा मला सवणे सरांचं काहीच वाटलं नव्हतं. म्हणजे मी सवणे सरांना ओळखलंच नव्हतं की सवणे सर कसे आहेत काय आहेत. नंतर सवणे सरांनी थोड्याच दिवसात ढगे सरांची जागा घेतली आणि सवणे सर खूप छान नाश्ता होते. सवणे सर प्रेमळ आणि सगळ्यांशी मिळून जुळून राहणारे होते. कधीच सरांनी आम्हाला हाणलं नाही, मारलं नाही. सगळे जेवढे विद्यार्थी होते तेवढ्या सगळ्यांना समान धरून सगळ्यांना शिक्षण दिलं. आम्हाला एक अशा पद्धतीने सवणे सरांकडे बघून येतो. आम्ही 6वीला गेलो, नंतर दुसऱ्या शाळेत गेलो तरी सरांचं लक्ष आमच्याकडे असायचं. आम्ही बाहेर खेळत असलो की सर आम्हाला म्हणायचे अभ्यास करत जा, मोबाईल बघत जाऊ नका. अजून सुद्धा सर म्हणतात ह्या 2-3 महिन्यात सुद्धा सर आम्हाला म्हणले ह्या वर्षी तुम्ही 12वीला चांगला अभ्यास करा. आणि अजून सुद्धा तेव्हा भेटते तेव्हा सुद्धा मार्गदर्शन करीत राहते आणि अजून करते. सर तरी आता आम्हाला पुस्तकातलं ज्ञान देत नसले तरी आयुष्यात कसं जगायचं हे सवणे सरांनी मला शिकवलंच आहे. आणि गुरुपौर्णिमेला शुभेच्छा देण्यासाठी मी शाळेत आले सवणे सरांकडे. सवणे सरांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हा सवणे सर मला एकच शब्द वाक्य बोलले की जेव्हा तू तुझ्या आयुष्यात यशस्वी होशील किंवा तुझं ध्येय गाठशील तेव्हाच माझी गुरुपौर्णिमा साकार होईल. आणि हा सरांचा विश्वास खोटा ठरवणार नाही आपण आज सरांना शब्द देते. सर इथं आलेले 9-10 वर्ष तरी झाले. 9-10 वर्ष झाले. मी 4थीला होते तेव्हा सर इथं आले. ही 9-10 वर्ष कसे गेले हे सरांनाही आणि मलाही काही कळलंच नाही. मला अजूनही वाटतं की सवणे सरच माझे शिक्षक आहेत आणि हीच माझी शाळा आहे. जेव्हा पवार सर गेले तेव्हा सर मला तितकंच वाईट वाटत होतं. आणि आज मला कोणताही नाही म्हणजे सवणे सरांचा खूप लळा लागला होता. मी आता ह्या शाळेत गेलेले 6-7 वर्ष तरी झाले असतात पण सवणे सरांना मी कधीच विसरणार नाही, विसरू शकत नाही. तेच माझे शिक्षक. पहिल्यापासून मी त्यांना म्हणजे शिक्षक आहेत असं मानते. सवणे सरांबद्दल 2 शब्द बोलते. निरोप तुमचा घेताना हळूवार मन दाटून येते. निरोप तुमचा घेताना हळूवार मन दाटून येते. तुमच्यासोबत घालवलेले क्षण परत उजाळा देऊन जाते. तुमच्यासोबत घालवलेले क्षण परत उजाळा देऊन जाते. त्यावेळेच्या आठवणीने हळूवार मन दाटून येते. हळूवार मन दाटून येते. सर तुम्ही जिथं जाल तिथं आनंदी राहा. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि मी सदा तुमची ऋणी राहील. तुम्ही इतके माझ्यावर चांगले संस्कार घडवले. मला चांगला असा माणूस म्हणजे आयुष्यात कसं जगायचं की माणूस बनवलं मला. आणि सतत तुम्ही अजूनही माझ्यासोबत असताल. मला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही माझी मदत करा. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा अशी मी आणि नंतर सतत सांगते. सरांबद्दल मी कितीही बोलले तरी कमीच आहे. पण निरोप कधी मी घ्यावाच लागतो. सरांनाही जायचंच आहे. पण सर सदा आपल्या आठवणीत राहतील. सर सारखं मनात राहतील आपल्या. आणि मी सरांना कधीच विसरणार नाही. आणि सर तुम्ही मला विसरू नका असं मी तुम्हाला सांगते. आणि सगळ्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्यामुळे सगळ्यांची मी आभारी आहे. आणि जरा भावनिक हा क्षणच भावनिक आहे त्यामुळे मी भावनिक होणारच. गावातली मंडळी सुद्धा भावनिक होणारच आहे. म्हणून जरा मी नर्वस झाले त्यामुळं सॉरी आणि धन्यवाद. अतिशय सुंदर भावना मयुरीने व्यक्त केला आणि या प्रातिनिधिक स्वरूपात आहे. म्हणजे खाली बसलेल्या बऱ्याचशा माजी विद्यार्थिनींच्या सुद्धा या